काय काय म्हणता इन्स्टा फॅमिली, समद काही ठीक आहे नव्हता. आज तुम्हाला पुन्हा एकदा नवीन ठिकाणाची ओळख करून देण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. बघा आजूबाजूचं वातावरण तुम्हाला ओळखलं आहे का नाही माहीत नाही. आगा गा 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 गा, काय ती झाडी, काय ते डोंगर, समद काही ओकेमध्ये होतं. बघा जाता जाता आज आमचा पुतण्या होता सोबत. तो आम्हाला काय म्हणतोय बघा की जरा. होय, तुला माझा राधानगरीचा ब्लॉग आवडला बाळा? छान होता. काय हा, तुला घेऊन गेलो नाही, तू मला नाही म्हटलाच ना. मग आईला दीपिका माझ्या आधीच मैत्रिणींना घेऊन पुढे गेली होती. बघा अळवाच्या पानापासून ज्या काही वड्या बनवल्या जातात, ह्या वड्या कुणाकुणाला आवडतात ते नक्की सांगा कमेंटमध्ये. अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की व्यापारी लोकांच्यामुळे देश चालतो, पण लॉकडाऊनमुळे कळालं की शेतात नांगर चालतो तेव्हाच खरा देश चालतो. काय म्हणायचं आहे तुम्हाला, खरं आहे ना? अशीच वाट चालत चालत आम्ही मात्र आमच्या ठिकाणापर्यंत पोहोचलो. पाऊस तर चालू होताच शंभू बाळा आमचा म्हटला की काका डान्स करायला लागतोय. मग काय घेतला की टेका आणि केलं चालू. चिंब भिजलेले रूप जगलेले, परसुनी आले रंग प्रीतीचे, चिंब भिजले. आणि शेवटी आम्ही पोचलो ते आमच्या ठिकाणावर. आता तुम्हाला दाखवत आहेच बघा. धबधबा पाहून तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी कळाल्या असतील, अनुभवलेला असाल, पण तरीही माझ्या वाणीतून तुम्हाला थोडंसं सांगणं खूप आनंददायी वाटेल. खरं आहे ना? वरनं पडणारा पाऊस आणि धबधब्याचं ते नयनरम्य वातावरण खूप काही सांगून जात होतं. माझ्या प्रत्येक बॉडी लँग्वेजवरनं तुम्हाला काही कळालेलं असेलच. तर आता मी जी काय माहिती सांगत आहे ते तुम्ही शांत चित्तानं ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. कोल्हापूरच्या सौंदर्यामध्ये एक अविस्मरणीय क्षण असा आहे आणि तो म्हणजे हा पालेश्वर धबधबा. मलकापूरपासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. तर पर्यटकांनी याला आवर्जून इथं भेट द्यावी. लक्षात घ्या, इथं भेट दिल्यानंतर तुमची काळजी घ्यायचीच आहे, कारण इथं बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळे येताना सावधतेने या निसर्गाचा, या धबधब्याचा अनुभव घ्या. धन्यवाद. चिंब भिजलेले रूप जगलेले, परसुनी आले रंग प्रीतीचे, चिंब भिजलेले रूप जगलेले, परसुनी आले रंग प्रीतीचे. थांबा थांबा थांबा. कट्टप्पाने जसं बाहुबलीला मारलेला सस्पेन्स आहे तसा आपलाही या ब्लॉगचा खूप काही सस्पेन्स आहे. तर येणारा दुसरा पार्ट आम्ही लवकरच जाहीर करू. तोपर्यंत सह्याद्रीच्या वाटेवर तुमचं सहर्ष स्वागत.